आई कालभैरवी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू अँड ऑल व्हीवर्स. पंचो मैदानाच्या आतमध्ये गेले दोन्ही टीमना देऊया शुभेच्छा. फलंदाज पाठवायचे आहेत. विनंती असेल दोन्ही संघाचे 12 मॅन देखील पाठवायचे आहेत. 4 षटकांची मॅच असणार आहे. प्रति षटकामागे आम्ही 5 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत. बरोबर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये एक षटक पूर्ण करायचं आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके पूर्ण करायचे. जर तुम्ही 16वा मिनिट घेतलात तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलमध्ये वाढवावं लागेल. 20 मिनिटाचा अवधी असेल आणि 20 मिनिटांमध्ये बरोबर तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची आहे. फिल्डिंगची विविधरचना ही लावली जात आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना तुम्ही पाहत आहे. भावाळे बी विरोधात जेहरी रांजणोळी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सामन्याचा आपण विचार केला तर सावंदे स्पोर्ट्स सावंदे विरोधात विकी स्पोर्ट्स साविंद्र अशी लढत आपल्याला पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली. अखेरकार विजयाची नोंद सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाने केली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर. दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्याकडे पाठवायचे. विनंती असेल पहिला चेंडू पडण्याच्या आधी आपण 12 मॅन पाठवायचे कारण डी फॉर डिसिप्लिन क्रिकेटमध्ये पाळणं फार गरजेचं आहे. क्रिकेटचे नियम तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. मॅच आपण सुरू करत आहोत तर आणि दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देणार. जितू आणि प्रमोद ही जोडी आपल्याला पहिल्या विकेट करता पाहायला मिळते जेहरी रांजणोळी संघाची. तर पहिले षटक मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता सूरज याला मैदानाच्या आतमध्ये. चार षटकांची मॅच प्रति षटकामागे 5 मिनिटं ही आम्ही दिलेली आहेत. आज फायनलचा दिवस आहे. सरक 3 दिवस ही स्पर्धा आपण या क्रीडांगणावरती पाहिलीत आणि आज अखेरकार ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतात तो दिवस आता उमगलेला आहे. फायनलचा दिवस. आजच्या दिवसातली दुसरी मॅच आपण पाहत आहे. रांजणोळी विरोधात भावाले बी असा हा सामना आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या दाखल झालेली आहे टीम जेहरी रांजणोळी संघाची. जितू आणि त्याला साथ देण्याकरता प्रमोद आपल्या नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता सूरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फिल्डिंगची व्यूहरचनेचा आपण विचार केला तर 9 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलमध्ये आहेत. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे आणि स्क्वेअर लेगला फॉरवर्ड ठेवलेलं आहे अशी ही पहिल्या षटकाकरता व्यूहरचना पाहायला मिळतोय. मॅच ऑन पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू बॅकफूट पंच पाहायला मिळालं. इनफिल्डला क्लिअर केलं गेलं. चेंडू वेगाने निघून चाललाय डीपस्टा बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितूच्या बॅट मधनं आला हा पहिल्या चेंडूवरती आघात. चौकार. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला. पहिल्या चेंडूवरती चौकाराने खाते उघड झाली. यावेळेस ऑन साईडला फटका खेळायचा होता. यावेळेस संपर्क नाही आहे. गोलंदाजाचं चांगलं पॅकअप पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टांच्याकडून विसावला गेला आणि हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यानंतर त्यानंतर दुसरा चेंडू अप्रतिम हाताळला गेला. गुडलाईन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर अगदी ईस्टर्न वरना विसावला. हा डॉट आलाय. इथे पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू वेगाने निघून चाललाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॅप भरपूर मोठी. मिळणार पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चांगला फटका खेळतोय फलंदाज जितू. येतोय चौकार.
दुसरा चौकार आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. यावेळेस देखील कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. जितूच्या बॅटमधना आजच्या दिवसातला आपण तिसरा चौकार पाहतोय. शुद्ध फलंदाज आहे, मास्टर माइंड क्रिकेटर आहे. ज्या वेळेस चेंडू त्याच्या रडारमध्ये येत आहे त्या वेळेस मात्र एक चांगला फटका जितूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूचा आपण विचार केला तर बॅकफूट पंच त्याने खेळला होता. त्यानंतर थोडासा पुलचा फटका दुसऱ्या चेंडू त्याने खेळला होता. त्यानंतर आपण पाहिलं समोरच्या दिशेमध्ये अगदी क्रिकेटमधला ज्याला सर्वोत्तम जागा मानली जातं, सेफ जागा ज्याला मानली जातं, त्या क्षेत्रामध्ये चौकार घेतला. अखेरकार आता सूरज थोडा दबावामध्ये असणार. यावेळेस चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू होता. पडल्यानंतर चेंडू वेगाने आतमध्ये सरकला होता, थोडासा खाली देखील राहिला. यावेळेस जितूला थांबवलं गेलं. हा निर्धाव चेंडू आला. धावसंख्येचा आपण विचार केला तर 12 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. सुरुवात फार सुंदर पाहायला मिळते. टीम जेहाडी रांजोळी संघाची यावेळेस अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा गुडलाईन स्पॉटला चेंडू पडल्यानंतर उसळी घेत होता. अरे तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जितूने पुन्हा केलं, पण अखेरकार संपर्क नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केल्यानंतर पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहतोय. धावसंख्या 12 या आकड्यावरती. कोणताही विकेट गमावलेला नाहीये टीम जेहाडी रांजोळी संघाने. ही चांगली गोष्ट आहे. आपण पाहतात आई कालभैरवी चषक 2025 स्पर्धेचा अंतिम दिवस. दरम्यान रवी पागी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती असेल व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आलेल्या पाहुण्यांशी आपण करूया आई कालभैरवी चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. बरोबर जी 5 मिनिटं आपण गोलंदाजाला दिली होती त्या बरोबर वेळेमध्ये गोलंदाज सूरजने षटक संपवलं. कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता नवनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता यावेळेस प्रमोदला आपण पाहतोय, कारण भरपूर उशिराने का होईना पण प्रमोद आता आपल्या स्ट्राईकला पाहायला मिळणार. पहिलं षटक सूरजचं राहिलं. 12 धावा त्याने खर्च केल्या, मात्र विकेट त्याला घेता आले. सुरुवात चांगली राहिली टीम जेहाडी रांजोळी संघाची. आडव्या बॅटने यावेळेस फटका खेळायचा होता. बॅटची कडा फिंगर रफ झाली आणि पहिला विकेट आपण पाहतोय जेहाडी रांजोळी संघाचा. प्रमोद 0 वरती बाद होतोय. यष्टी रक्षण झालं आणि अखेरकार पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळाला टीम जेहाडी रांजोळी संघाचा. सुरुवात फार गोड केली गोलंदाज नवनाथने. शेवट देखील गोड करणार का हे पाहणं गरजेचं. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता केतन आला मैदानाच्या आतमध्ये. आता ही जागा त्याला सांभाळणं गरजेचं. ऑन साइडला पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा होता. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला. चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेताना आपण पाहिलं आणि हा चेंडू देखील निर्धावला. काय सुंदर सुरुवात करतोय गोलंदाज नवनाथ. 2 चेंडू त्याने आतापर्यंत टाकले आणि दोन्ही चेंडूवरती मात्र कोणती धाव दिलेली नाहीये, मात्र विकेट त्याने प्राप्त केलं. हे गरजेचं आहे. हा देखील चेंडू चांगला, अप्रतिम डिलिव्हरी. यावेळेस फिंगर रोल केल्या होत्या. चेंडूची गती थोडीशी कमी केली होती. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला पुन्हा एकदा वळण घेताना पाहायला मिळालं. आउटस्विंग चेंडू झालं आणि चेंडूवरती या देखील फलंदाजाला कोणत्याही प्रकारचा फटका खेळता आला नाही. हा चेंडू देखील निर्धाव. यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयत्न एक पूर्ण झाली. दुसरीचा कॉल आला आणि अखेरकार आपण पाहतोय दुसरी धाव देखील पूर्ण झाली. जिथे 1 धाव खर्च करायची तिथे 2 धावा खर्च केला. बॅटचा फर्श देखील झाला होता. पंच देखील सांगत आहेत धावसंख्या आता
14 या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना चौथ्या चेंडूवरती नवनाथच्या आपण या 2 धावा पाहतोय. काय सुंदर गोलंदाजी करतोय. रिदम किती छान पाहायला मिळतोय. प्रॉपर टप्पा त्याच्या मागे हाताळला जातोय. लेंथ अँड लाईनचा विचार केला तर अप्रतिम पाहायला मिळते. आणि अखेरकार फलंदाजाने यावेळेस शांत केलं जाते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टीम जय बजरंग बावाळे बी संघाची विशेषतः आपण नवनाथचं कौतुक करूया. यावेळेस रफ ट्रॅकर चुकीचा चेंडू आणि चुकीच्या चेंडूवरती योग्य तो प्रहार पाहायला मिळाला. चेंडू वेगाने निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. केतनच्या बॅट बंद अखेर हा चौकार आलाय. लेंथ मधनं भडकला गेला. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेत होता. अखेरकार केतन चांगला प्रहार केला. पुलचा फटका होता आणि अखेरकार चेंडूची हाताळणी आपण पाहिली तर सीमा रेषेच्या बाहेर पाहायला मिळाले. या चौकाराने धावसंख्या 18 या अंकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे आणि नवनाथच्या 5व्या चेंडूवरती हा आपण चौकार पाहला. केतनने चौकाराने खाते उघड केली. 2 धाव्यांनी उघडकीस केली होती. त्यानंतर हा चौकार त्याने खेचला. आता यावेळेस केतनला मात्र चांगला सूर गवसलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता थोडीशी विचार विनवणी होणार. नवनाथला थोडासा कान मंत्र दिला जातोय की जी सुरुवात तुने पहिल्या चेंडूपासून केली होती ती तुला सातत्याने ठेवणं गरजेचं आहे. तुला तुझ्या व्हेरिएशनची गरज नाही, कारण जे चेंडू तू टाकलेले आहेस ते पुन्हा तुला टाकायचे आहेत आणि ते घडलं आता मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी मी म्हणेन वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये लेंथ आणि लाईनमध्ये भरकटला आणि त्याचा उत्तर मात्र केतनने त्याला चोख दिलं. चौकार त्याने प्राप्त केला. आपण पाहतात मित्रांनो, जयहरी रांजणोली विरोधात जय बजरंग भावाळे बी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये आता हा प्रश्न उमटला जातोय की या चषकावरती नाव कोणाचं कोरलं जाणार. हू विल बी चॅम्पियन दिस टुर्नामेंट. बरोबर सायंकाळी 5 वाजता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार, त्यात काही शंका नाही. तत्पूर्वी या मॅचकडे आपण वळूया. पंचांची भूमिका देखील फार चांगली राहिली. 3 दिवस आपण पाहतोय योग्य तो निर्णय प्रति चेंडू मागे देण्याचं कार्य हे पंच करत असतात. म्हणून तर म्हटलं जातं ना मित्रांनो, अंपायर बेस्ट जज अँड क्रिकेटमध्ये सर्वात मध्ये जज कोणते तर ते पंचांना मानलं जातं, कारण प्रत्येक चेंडूवरती काय घडतं हे सांगण्याचं कार्य ते करत असतात. मॅचच्या दिशेने जाऊया. यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. अखेरकार केतनला यावेळेस कोणताही फटका खेळता आला नाही आहे. हा निधाव चेंडू आला. षटक क्रमांक दुसरं हे समाप्त झालं. धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला तर 18 या अंकावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 12 धावा सूरजने खर्च केला. त्यानंतर षटक क्रमांक दुसरं नवनाथने हाताळला आणि 6 धावा फक्त त्याने खर्च केला. 20 मिनिटाचा तुम्हाला बरोबर अवधी दिलेला आहे. तुम्हाला 20 मिनिटामध्ये 4 षटके पूर्ण करायची आहेत. पहिल्या इनिंगला तुम्हाला ब्रेक लावायचा आहे. प्रति षटकामागे 5 मिनिटं तुम्हाला वापरायची आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके पूर्ण करायचे आहेत. क्रिकेट खेळताना मित्रांनो तुम्हाला डिसिप्लिन देखील पाळावं लागेल, कारण ज्या माणसाने शिस्तीचं पालन केलं त्या माणसाच्या आयुष्यामध्ये कायम प्रकाश पडला आणि ज्या माणसाने शिस्तीचं पालन नाही केलं त्या माणसाच्या आयुष्यामध्ये कायम अंधार राहिला. ही गोष्ट लक्षात असणं गरजेचं. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होणं आणि गोलंदाजी करण्याकरता योगेश मैदानाच्या दाखल झालाय. आता जी कामगिरी सूरज आणि नवनाथने केली ती कामगिरी 3ऱ्या षटकामध्ये तो करणार का हा प्रश्न आता उमटला जाणार. आणि इथून आता मात्र रांजणोली संघाला ड्रायव्हिंग सीटवर यावं लागेल. पहिला चेंडू पाहावा लागेल एक्झॅक्टली कुठल्या प्रकारे लँड झालाय. चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू आला. फलंदाजाने कोणताही फटका खेळलेला नाहीये. एका क्षणी असं वाटलं की हा चेंडू वाईट जाणार की नाही. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर प्लीज. कोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट्स पंचांना करायचे नाहीयेत, विनंती असेल. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर प्लीज, विनंती असेल. पंचांशी कोणीही वादविवाद करू नये.
ऑफिशियल पंच आहेत याची देखील आपल्याला दक्षता घ्यायची आहे. असं नाही की पहिल्यांदाच ते अंपायरगिरी करत आहेत. बऱ्याचशा टुर्नामेंटला त्यांनी कव्हर अप केलेली आहे. मोठ्या मोठ्या टुर्नामेंट जे आपल्या भिवंडीमध्ये ओपन सिटी जे होत असतात त्यामध्ये देखील हे दोन्ही पंच आम्हाला पाहायला मिळेल. लक्ष सुद्धा जे आर रांदूल संघ तुम्ही भरपूर मोठमोठ्या स्पर्धा खेळत असता, परंतु प्लीज असं वर्तणूक चांगलं नाही क्रिकेटच्या खेळामध्ये प्लीज. कारण DRS आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. कारण आम्ही अगोदर अनाऊन्स केलं होतं की फक्त पंचांना जर वाटलं तर एक्झॅक्टली कुशल मोमेंट असेल तर तुम्ही TV पंचाची मागणी घेऊ शकता. येस ओके, परंतु असं आपण मैदान सोडून जाऊ नका, कारण क्रिकेटचा हा अपमान आहे. प्लीज केतन तुम्ही लेजंड आहात आणि आपल्या आयोजकांना सहकार्य असणं फार गरजेचं आहे. जरूर तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी आपण निर्माण करून दिलेली आहे, त्या संधीचं आपण सोनं करा. TV पंच जरूर इथे चेक करतायत आणि जो निर्णय येईल तो मात्र तुम्हाला या ठिकाणी मान्य करावा लागेल. पंच सँडी पाटील सर आता मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. डिसिजन पेंडिंग आहे, जरूर आपण इथे चेक करतोय आणि कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही याची जरूर आमची आयोजक कमिटी या ठिकाणी काळजी घेत आहेत. कारण स्पर्धा खूप चांगली आहे. पहिल्याच पर्व आहे आई कालभैरवी चषक 2025चा आपण हा पर्व पाहत आहोत. आई कालभैरवी स्पोर्ट वालशी सहकारी वतीने साकारली जाणारी स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करत आहोत. आणि जरूर ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं मात्र वेगवेगळ्या अंगणला सर्व चेक केले जात आहे. हॅलो, इट इज फेअर डिलिव्हरी आहे, लीगल चेंडू आहे. चला आपण खेळायला सुरुवात करूया. कारण दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत, कारण त्यांच्या समोरच आम्ही सर्व गोष्टी चेक केलेल्या आहेत. आपण खेळायला सुरुवात करूया. थँक्यू सो मच. तर अखेरकर हा चेंडू निर्धावाला. बघा याकरता 12 मॅन फार गरजेचं असतात. आम्ही वारंवार उल्लेख करत असतो. बरोबर आपण पाहिलं तर ऑफ स्टिकला पिचिंग झाला होता चेंडू आणि बाहेरच्या बदला वळण घेत होता. बॅट्समनच्या अगदी बाजूने गेला होता. यावेळेस फुल टॉस, टायमिंग प्रॉपर झालंय का? चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेगला. सलामी देणार हा षटकार. आणि दॅट इज अ नो बॉल. हा देखील चुकीचा चेंडू आणि अखेरकार या चेंडूवरती चांगला फटका सजवला गेला. षटकार प्राप्त होतोय आणि या चेंडू आता फ्री हिट असणार. पुन्हा एकदा ऑन साईडला पुलचा फटका खेळायचा होता. यावेळेस टायमिंग प्रॉपर नाहीये. डीप मधनं प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळालं. एक धाव पुन्हा दुसरीचा कॉल आला आणि अखेरकार दुसऱ्या धावेमध्ये फलंदाज होणार बाद. पाहायला मिळालं
एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसरी धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु कौतुक करावं लागेल. डीपमध्ये क्षेत्ररक्षण फार सुंदर पाहायला मिळालं. ज्या ॲक्शनमध्ये चेंडू पकडला गेला त्याच ॲक्शनमध्ये फेकण्याचं कार्य केलं गेलं आणि अखेरकार सलामीचा जितू आता मात्र बाद होणार. धक्का दुसरा लागला टीम जेहारी रानरोळी संघाला. धावसंख्येचा आपण विचार केला तर 25 या आकड्यावर धावसंख्या आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ झालं योगेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता विनीत आलेला आहे. यावेळेस फसवा चेंडू पाहायला मिळाला. फिंगर रोल केला गेला, चेंडूची गती कमी केली गेली आणि अखेरकार फलंदाच्या बॉडी लँग्वेजचा ओळखल्यानंतर हा चेंडू टाकण्याचं कार्य गोलंदाज योगेशने केला. हे बुद्धीचं वापर त्याने केलं आणि हे गरजेचं आहे. शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ असते याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये योगेशने दिलं. कोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस ऑन साईडला जोरदार प्रहार झाला. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. फेकी देखील चांगली आली आणि अखेरकार विनीत ऑन दी मार्क झाला. एका धावेने त्याची खाते उघड झाली. धावसंख्या 27 या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना ही धावसंख्या आपण पाहत आहे. पहिला डाव साकारताना जेहारी रानरोळी संघ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा पुलचा फटका, पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू निघून जाणार. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय केतनच्या बॅटमधना घणाघाती चौकार. थोडस आम्हाला इकडनं उशिराने दिसलं, माफ करा. षटकार आहे. धावसंख्या आता 6 ने पुढे सरकणार. धावसंख्या आपण पाहिली तर 33 या आकड्यावरती आहे. 3 वरती 3 आणि यावेळेस आता मात्र केतन ऑन दी फायर झाला असं म्हणतात तर वावगं ठरणार नाहीये. आता केतनने इथून मात्र गेअर टाकण्याला सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, जबरदस्त आवाज मैदानाच्या मध्ये गुणगुणला गेला. चेंडूला पाठवलं गेलं मिड विकेटच्या डोक्यावरून. केतनच्या बॅटमनाला बॅक टू बॅक दुसरा षटकार. ज्या ज्या वेळेस बॅट आणि बॉलची जोडणी झाली त्या वेळेस धावसंख्या 6 ने त्याने जोडली. काय अप्रतिम फटका होता. पुलच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता. ज्याप्रमाणे रोहित शर्मा हा फटका खेळत असतो त्याप्रमाणे हा फटका खेळला. तिसरं षटक थोडंसं महागडं राहिलं. योगेशने 21 धावा खर्च केल्या. धावसंख्या आपण पाहिली तर 39 या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता विकास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ओव्हर द विकेटने. यावेळेस लाईन पाहावी लागेल. दॅट इज अ नो बॉल. चुकीचा चेंडू पंचांनी दंडित केलं गोलंदाज विकास याला आणि फ्री हिट असणार या चेंडूवरती. चेंडू लाईन बिलॉन करत होता. पुन्हा एकदा पंचांकडे मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. अँड दॅट इज अ नो बॉल. आणि बघा आता फिल्डिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. आपण पुन्हा रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये आणि घ्यायचं देखील नाहीये, कारण रिव्ह्यू हा प्रकारच इथे नाहीये. याची दक्षता पंचांना डाऊट असेल तरच घेतला जाणार. यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर भरपूर वेगाने आतमध्ये आला होता. फलंदाज जाऊन अंगाला धडकला पण अखेरकार धाव पूर्ण झाली. आंखों में इशारा हो गया और 1 रन का इजाफा हो गया. एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या 41. षटक क्रमांक 4 मार्गस्थ झालं आणि विकासची कामगिरी चांगली पाहायला मिळतोय. आता विकासने आपल्या संघाचा विकास करायला लावलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा स्ट्राईकला बॅटर आपण केतनला पाहतोय. दरम्यान अजय कदम साहेबांचे आगमन झालं. वेलकम, सुस्वागतम. विनंती असेल व्यासपीठावर विराजमान व्हायचा. यावेळेस देखील चांगला चेंडू, अप्रतिम चेंडूची हाताळणी.
काय सुंदर चेंडूची हाताळणी पाहायला मिळतो. ज्या ज्या वेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये आदळत आहेत त्या त्यावेळेस मात्र वेगाने आतमध्ये सरकत आहेत. फलंदाजांना कोणत्याही प्रकारचा फटका इथे मात्र खेळता येत नाही. हा लेग बाईज आहे. एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली जाते. मग आता यावेळेस धावा येणं गरजेचं आहे. अंतिम षटक मार्गस्थ आहे. धावा येणं फार गरजेचं आहे. धावसंख्या 42, 42 धावा. विकासचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर गोलंदाजी तो करतोय. यावेळेस थांबवलं जाते फलंदाजांना. इथे देखील चांगला चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये आलं. पंचांकडे मागणी केली. या स्विंगर ऑफ झाली. फलंदाजाने बाद केलं. फलंदाजा बाद व्हावं लागलं. दरम्यान या ठिकाणी पावशकल याच विभागातील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आणि लोणारगावचे युवा उद्योजक सन्माननीय अजयजी कदम यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. राहुल आला फलंदाजी करण्याकरता क्रमांक 5 वरती. पण या आधीचा चेंडू काय जबरदस्त होता. बरोबर यष्टांच्या मध्ये फलंदाज सापडला गेला आणि विकेट प्राप्त केली. यावेळेस वेगवान चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. गुडलाईन स्पॉटला चेंडू पडल्यानंतर अगदी गोलीच्या वेगाने आतमध्ये आला होता. अगदी जागेवरना स्टँड अँड डिलिव्हरी करायचं होतं फलंदाज राहुल याला, पण तो काही चेंडू त्याच्या रडारमध्ये आला नाहीये. हा निर्धाव चेंडूला योग्यच विकासचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर गोलंदाजी करतोय. अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि फलंदाजांना बांधून ठेवलं जातोय. हा वेळेस चांगला फटका, गॅप भरपूर मोठी, चेंडू निघून चाललाय डीप स्ट्राक कव्हरला. भरपूर उशिराने का होईना यावेळेस फिल्डिंगची सजावट पाहायला मिळाली आणि 2 धाव फलंदाजाने पळवून काढल्या. धावसंख्या 44 या आकड्यावरती आहे. वीरेंद्र सेवाग याचा जर्सी नंबर आहे आणि तो आता लागला जातोय धावफलकावरती. शेवटचा चेंडू शेष आहे. विकास गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला बॅटर आपण राहुलला पाहतोय आणि 2 धावाने खाते उघड केले. अंतिम चेंडू समोरच्या दिशेमध्ये हेलिकॉप्टर उडवला जातोय आणि अखेरकार हेलिकॉप्टर व्यवस्थित लँड देखील होणार. चौकार आणि षटकाची समाप्ती होते. अठ्ठेचाळीस धावा या पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आता समीकरणाचा आपण विचार केला, येणारे 24 चेंडू आणि 49 धावांची गरज असणार टीम जय बजरंग भावाले बी संघाला. तत्पूर्वी आपण व्यासपीठाकडे बोलूया. जरूर यानंतर विनर संघामध्ये आपण सामना खेळणार आहोत. तर सावंदेश्वर संघ आपण कुठेही जाऊ नका. जो सामना सुरू आहे जय रांदोली विपक्ष जय बजरंग स्पोर्ट भावाले ब, या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ लगेच तुमच्या संघाच्या विरोधात फाईट करेल. पावशकल व्यासपीठावरील हे दृश्य भरपूर संख्येने मान्यवर आता मात्र आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. अनंताजी भंडारी हे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. वालचिंग गावचे या ज्येष्ठ समाजसेवक आणि युवा उद्योजक लोणारचे मिस्टर अजय कदम, त्यांच्या समेत पावशकल पूर्ण आमची आयोजक कमिटी सध्या मात्र या ठिकाणी अजून मात्र स्पर्धेकडे फोकस करतात की आपण अजून या स्पर्धेमध्ये काय बदल करू शकतोय याची जरूर मात्र त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. तुम्ही पाहता आई काल भैरवी वालचिंग संघाच्या माध्यमातून आई काल भैरवी चषक 2025 अतिशय सुंदर देख जबरदस्त इथे मात्र केली सादर केली सूरज किलेनं. झटपट क्रिकेट त्याच्या वतीने आपण पहिल्या 3 षटकाराच्या साह्यानं 7 चेंडूमध्ये 19 धाबांचा आपल्या संघाला योगदान दिलं आणि या पहिल्या धक्का लागला 28 या आकड्यावरती. लक्ष आपण जर पाहिलं तर 49 धाबांचा पाठलाग सुरू आहे आणि अजूनही विजयासाठी 21 धाबांची आवश्यकता आणि फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आला वेदांत. मिस्टर विजय वाकडे यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. थोडेसे जरूर क्रिकेट पासून ते दूर आहेत आणि सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे यांचं सुद्धा शुभागमन त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि पाहुण्यांचं स्वागत केलं फलंदाज आणि षटकारानं.
जे आपण पाहतो स्वयंसेवक आहे त्यांना विनंती करतो की चेंडू जसा मैदानाच्या पलीकडे जाईल आपण लगेचच मात्र त्या ठिकाणी रिटर्न करा, जेणेकरून जास्त वेळ मात्र या ठिकाणी वाया जाणार नाहीये. आणि पहिल्याच चेंडूचा सामना करत असता वेदांच्या बाटमधून मात्र या ठिकाणी चांगला स्ट्रोक पाहिला आपण. षटकारानं आपल्या डावाला तरी सुरुवात केली आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहत आहोत 34. आता विजयासाठी 13 चेंडू शिल्लक आणि 15 धाब्यांची गरज. पूर्णपणे सामन्यावरती आता मात्र कुठेतरी वर्चस्व आपल्याला जास्त पाहायला मिळतोय जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाचं. जरूर सकाळी मात्र संघ घरातून निघाला त्यावेळी जरूर बजरंग बलीचा आशीर्वाद या संघानं घेतला असावा, ज्या अनुषंगाने त्यांचा खेळ सध्या आपण या सामन्यामध्ये पाहत आहोत. परंतु क्रिकेट आहे, कधी काय करू शकेल पहा. असं वाटतं की सुईतून एखादा धागा ओलाय. फलंदाज वेदांत चेंडू चला कव्हर पॉइंटला, क्लासिकल स्ट्रोक बाय चौकार आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. फायफर डीजे कम ऑन. आपण जे हरी आंदोलन संघाचा विचार केला तर मात्र धावसंख्या मात्र चांगली जोडली होती. 48 धावा फलंदाजाने जोडल्या, परंतु कुठेतरी त्याचा संरक्षण करत असताना गोलंदाजाकडून मात्र भरपूर चुका आपल्याला पाहायला मिळाला. फ्रीट चेंडू त्याच्यावरती फटका जनरेट केला, झेल जरुरीने पकडला गेला, परंतु फलंदाज नाबाद असेल आणि अखेर सिंगल धाव तिथे मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि तब्बल 20च्या धावगतीनं आतापर्यंत धावा जोडल्यामध्ये यश आलं जय बजरंग स्पोर्ट भावाले बस संघात. 40 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडूमध्ये फक्त 9 धाब्यांची आवश्यकता. चेंडूची संख्या जास्त आपण पाहत आहोत आणि धावाची संख्या आता मात्र आपण कमी पाहत आहोत. आणि तसंही जर पाहिलं तर बॅटिंग ऑर्डर जर पाहिली ज्या सत्रामध्ये भावाले बस संघाची तर खूपच लॉंग आहे. येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही मात्र एकापेक्षा एक बॅटर आता मात्र आपल्याला किलो कक्षामध्ये पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी सुरुवात जी सूरज किरणने करून दिली ती सुरुवात मात्र जबरदस्त झाली आणि त्यानंतर योगेश सुद्धा मात्र चांगले स्ट्रोक्स तिथे मात्र सजवले. 3 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आपण आतापर्यंत एक चौकार म्हणजे वैयक्तिक 7 धावसंख्येवरती तो खेळतोय. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती वेदांत आला. वेदांतच्या बॅटमधून आपण एक षटकार एक चौकार पाहिला, एक सिंगल पाहिली. 3 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून पाहिल्या आपण एकूण 11 धावा. आणि आता मात्र 3ऱ्या षटकाला सुरुवात करतोय मिस्टर केतन म्हात्रे, लेजेंड आहेत उर्फ बंटी. परंतु या ठिकाणी चमत्कारच तुम्हाला करावा लागेल. तुमचा चमत्कार असेल तर आय थिंक या स्पर्धेमध्ये तुम्हाला सर्वांचा नमस्कार असेल. परंतु पहिला चेंडू पहा उजव्या स्टिकच्या मात्र भरपूर बाहेर निघून गेला, कारण चेंडू पडल्यानंतर जास्त टर्न चेंडूला प्राप्त झाला आणि त्याच अनुषंगानं एक्स्ट्रा धाव त्याने मात्र खर्च केली. पावलांचा बापा डान्स इंट्रॅक्ट शॉट चेंडू गॅपमध्ये चालले वाडेश लॉंग ऑन आय थिंक काऊ कॉर्नरच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. पूर्ण करायचं ज्या अनुषंगाने या ठिकाणी फलंदाज मात्र कामगिरी करतायत. आणि तसंही आयोजकांसाठी मात्र हे चांगलं सुद्धा असेल, कारण आज आयोजकांकडे वेळ सुद्धा कमी आहे. या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे आणि आज तुम्हाला सेमी फायनल आणि मेगा फायनलची मॅच सायंकाळच्या सत्रामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. ओ बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, वेगळा चेंडू आला आणि दांडे उघडून गेला. दुसरा धक्का लागला टीम जय बजरंग स्पोर्ट भावाली बस संघाला. चांगली बॅटिंग वेदांकडून सुद्धा आपण पाहिली. 15 धावांचं आपल्या संघाला त्यांनी योगदान दिलं आणि अखेर पूर्णपणे विजयाकडे वाटचाल करत असताना टीम भावाले पाहू शकाल बागपूरला गेला आणि लेग स्टंप मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केला. असं वाटलं की वेदाला चेंडू मात्र जरूर स्विंगिंग तिथे मात्र होईल आणि त्याच लेंथवरती त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू सरळ आला त्याच्या अगदी बॉडीकडे वेगाने आणि जाऊन स्टॅनवरती धडकला. न्यू बॅटर सुजित बुम बुम सुजित सातत्यानं त्याचं एकच कार्य आपण पाहत असतो दे धनाधन. परंतु आता मात्र थोडीशी परिस्थिती नाजूक आहे. फक्त 4 धावांचीच आता आवश्यकता आहे आणि पाहूया या ठिकाणी सुजित एखादा मोठा फटका खेळून या ठिकाणी सामना फिनिश करेल का, की अजून काही विकेट्स काही चांगल्या चेंडूची हाताळली केतन म्हात्रेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतील का. चेंडूला टर्न होऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं. विजयाचा षटकार सुजितच्या बॅटमधून आणि सामना जिंकलेला आहे जय बजरंग स्पोर्ट भावाली बस संघानं. हार्ड लक टीम जय हरी राजनोली आणि कॉंग्रॅच्युलेशन भावा.